संतोष देशमुख मारहाणीचा व्हिडिओ आता सीआयडीच्या हाती आलाय। आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधला व्हिडिओ ताब्यात घेण्यात आलाय। पोलिसांना आरोपीच्या गाडीमध्ये आढळलेले 2 मोबाईल्स होते, त्यापैकी सुदर्शन घुलेसोबतच दुसऱ्या आरोपीचा मोबाईल सापडलाय आणि मोबाईलमधील महत्त्वाचे पुरावे आता सीआयडीच्या हाती लागलेत। तपास वेगवान पद्धतीने सुरू आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा आणि त्यातच मारहाणीचा व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून। सुरेश, काय माहिती? संतोष देशमुख यांची निगरून हत्या करण्यात आली होती। त्या हत्येच्या पूर्वी आरोपींनी ज्या पद्धतीने मारहाण करत होते त्या मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केलेला होता आणि ज्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केला होता तो मोबाईल आणि गाडी सोडून आरोपी फरार झाले होते। ते पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता तो जो व्हिडिओ आहे तो सीआयडीच्या हाती लागलेला आहे। विशेष म्हणजे यामध्ये कशा पद्धतीने अमानुष मारहाण गेलं जाते या संदर्भात देखील खात्रीलायक सूत्राकडून जी माहिती आहे ती सीआयडीनं हा जो व्हिडिओ आहे तो देखील ताब्यात घेतलाय, मोबाईल देखील ताब्यात घेतलेला आणि त्या दुसरी महत्वाची आणखी माहिती की त्याच मोबाईलवरनं एका मोठ्या नेत्याला देखील मारहाणीच्या वेळी आणि हत्येच्या वेळी काही कॉल झाल्याचं देखील खात्रीलायक सूत्रांकडून माहिती आहे। त्यामुळे तो नेता कोण आणखी ही जरी माहिती समोर आली नसली तरी आता संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामधला तो जो व्हिडिओ समोर आला आहे त्यामधून कशा पद्धतीने मारहाण केले, कोण कोण आरोपी मारहाणीच्या वेळी होते हे देखील आता सीआयडीच्या हे सगळे पुरावे हाती लागलेले आहेत। त्यामुळे साहजिकच या प्रकरणामध्ये आता ठोस पुरावे हाती लागल्यामुळे जे आरोपी आहेत त्या आरोपींना देखील कठोर शासन होण्याच्या अनुषंगाने हे अत्यंत महत्त्वाचे पुरावे समजले जात आहेत। सीआयडी गेल्या 3 दिवसापासून इथं ठाण मांडून आहे। ज्यावेळेस संतोष देशमुख यांची 9 तारखेला हत्या करण्यात आली होती, हत्या करून हत्येखोर हे पळून जात असताना एक स्कॉर्पिओ काळ्या कलरची गाडी आणि त्या गाडीमध्ये 2 आरोपींचे मोबाईल देखील विसरले होते। पोलिसांनी ते ताब्यात घेतले। मात्र त्यानंतर हा गुन्हा सीआयडीकडे वर्ग केल्यानंतर सीआयडीने यात तो मोबाईल आणि इतर जे काही सगळे पुरावे आहेत ते ताब्यात घेतल्यानंतर त्यामध्ये ही धक्कादायक माहिती आहे आणि सीआयडीने आता हे व्हिडिओ ताब्यात घेतल्यानंतर आता त्याची फॉरेन्सिक तपासणी देखील केली जाणार आहे। त्यामुळे साहजिकच आता कुठेतरी या संतोष देशमुख हत्या प्रकरणामधली जी एक कडी आहे ती सीआयडी उघडत असताना चित्र पाहायला मिळतं। बरोबर आहे सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर सीआयडीला एक व्हिडिओ हाती लागलेला आहे, मारहाणीचा हा व्हिडिओ आहे आणि त्यामुळे नक्कीच तो तपासामध्ये कामी येईल। सीआयडीच्या हाती 2 मोबाईल लागलेत आणि देशमुख मारहाणीचा व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागला असून आणि सुदर्शन घुलेसोबतच दुसऱ्या आरोपीचा जो मोबाईल सापडलाय त्या आरोपीच्या मोबाईलवरनं हत्येच्या वेळी एका वरिष्ठ नेत्याला कॉल गेल्याचं देखील समोर आलंय। मोबाईलमधील काही महत्त्वाचे पुरावे हे सीआयडीच्या हाती लागलेत, त्यामुळे आता तपासाची चक्र वेगवान फिरतायत। जे कुठले 2 मोबाईल सीआयडीच्या हाती लागलेले आहेत त्या मोबाईलवरनं हत्येनंतर आरोपीच्या मोबाईलवरनं कारवाई सीआयडीने केलेली आहे आणि ते सांगण्यासाठी माझ्यासोबत आमदार संदीप क्षीरसागर आहेत, जे या प्रकरणाचा आधीपासून छडा लावत आहेत आणि सगळ्यात आधी राजकारण्यांची नावे त्यांनी घेतलेली दोषी ज्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। संदीप भाऊ, काय नेमकी माहिती आहे, तुम्हाला काय कळलं? हे बघा, मी सुरुवातीपासून ह्या विषयावरती म्हणजे अधिवेशनापासून ते आजपर्यंत मी एका विषयावरती फर्म आहे की मोबाईलची CDR 6, 9 आणि 11 किंवा तो 8 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या प्रकरणामधले जे गुन्हेगार आहेत किंवा जे मास्टर माइंड वाल्मिक कराड जे आहे तो त्यांची हे सगळे मोबाईलची CDR एकदम त्याच्यावरती फर्मली ते तपासले पाहिजे। दुसरा विषय मी हे पण प्रामाणिकपणे मांडले की सभागृहामध्ये जे काही सरकारने जे काही निर्णय तिथे घेतलेत, मग ते CM साहेब असतील, अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, त्यांनी ते सांगितलं की ह्या गुन्ह्यामध्ये जे कुणी असतील की जे कुणी ह्या CDRच्या रेकॉर्डवरती असतील, कुणी जरी असले तर त्याच्यावरती कारवाई होईल। आणि एक लोकप्रतिनिधीमधून सर्व लोकांचं, माझं तर आहेच पण सगळे जेवढे काल व्यासपीठावरती आपण सर्वच एक माणुसकीच्या नात्याने सर्वच पक्षाचे आमदार तिथं होते आणि सगळ्यांचं या तपासाकडे लक्ष आहे। तुम्ही जो मला प्रश्न जो विचारला त्याच्यामध्ये जी मला माहिती कळाली की त्या गाडीमधून 2 मोबाईल सापडलेले आहेत, त्यांचे CDR सुद्धा काढलेले आहेत किंवा त्या अजून एक माहिती ते मोबाईलमधले संतोष अण्णा देशमुखला कशा पद्धतीने मारलंय त्याची पूर्ण शूटिंग आहे आणि ती सेंड केलेली सुद्धा त्यांच्याकडे आहे। अशी मला जी माहिती आम्हाला भेटती ती मलाही आत्ताच कळाला आहे विषय। पण जे ते 2 मोबाईल सापडलेले आहेत